आम्ही या घरातून जायच्या आधी सिंचनाने आई बाबाची रीतसर अशी परवानगी घेतली होती, पण तू कोणाची परवानगी न घेता बॅग उचलून निघालाय, हे काय? ओरडू नकोस कळलं? आणि कसं आहे हरीश, आपल्या मोठ्या भावाने स्वतःच्या पैशांनी घर बांधलं असं एखाद्या लहान भावाला कौतुकास्पद वाटलं असतं ना, पण नाही, तुम्ही माझी उलट तपासणी घेताय म्हणूनच नाही राहायचं मला या घरात. पण संतोष दादा, तुम्हासनी जर हे घर सोडून जायचंच होतं तर मग आम्हासनी घराबाहेर का काढलं? हे तुम्हा दोघांचा आमच्याशी काही संबंध नाही, कळलं ना? त्यामुळे गप्प बसा. दोष पुरे झाला आता. स्वतःच्या चुकांचं समर्थन करण्याकरता दुसऱ्यांना वाटेल ते नको बोल. चूक? कसली चूक? अहो, स्वतःची स्वप्न पूर्ण करण्यात कसली आली आहे चूक, सांगा ना. आई, तुला स्वतःच्या घराची इतकी आस होती का? त्यासाठी संतोष इतकी मेहनत घेत होता, तू का नाही बोललीस मला? तुला असं वाटलं का हे आणि मी तुमच्या स्वप्नांच्या आड येऊ? नाही नाही, असं काही नाही आई. आई, खरं सांगू, आमचं घर बांधलं जातंय आणि कधीतरी आम्हाला तिथे राहायला जायचंय एवढंच मला माहिती होतं. पण आज गुढीपाडव्याच्या दिवशी आम्हाला जायचंय हे काल रात्री यांनी मला सांगितलं, आणि ज्या क्षणी मला कळलं नाही, खरं सांगू इतकं धडधडत होतं ना मला तुमच्या समोर यायची हिंमतच नव्हती. कसं सांगू, काय सांगू, हे काही सुचतच नव्हतं आई मला. तुझी खरंच इच्छा आहे? तुला जमणार आहे हे घर सोडून जाणं? बोल ना वीणा, मला सोडून, या आपल्या घराला सोडून तू खरंच जाणार? हो आई. सिद्धिराज, खरंच तुमच्यावर नेम होता का? मला खरंच काही माहित नाहीये भावना. अगं म्हणजे महेश तर म्हणत होता की माझ्याच चेहऱ्यावरती लेझर पॉइंट होतं, परत आजी पण शेजारीच होती माझ्या, त्यामुळे नेमकं काय घडलं काय. तुम्हाला काही झालं असतं तर? भावना अगं, तू भलते सलते विचार नको करू. सांगा, काही झालेलं नाहीये मला, आणि सुदैवाने आजीलाही फार लागलेलं नाहीये. आधीच तुला बरं नाहीये, त्यात तू असे विचार करून स्वतःला त्रास करून घेऊ नकोस भावना. मुळात तू खाली का आली सगळं? असं काय करता? आजींना असं काहीतरी झालंय म्हटल्यावर मी रूम मध्ये कशी थांबणार? भावना, तुला सगळ्यांबद्दल माया वाटते का ग? म्हणजे बघ ना, खर तर तू आणि आई सोडून आजीसाठी आत्ता काही नाही केलंय कोणी. आजी तर तुला त्रास द्यायची एक संधी नाही सोडत कधी, पण तरी तू प्रत्येक वेळी आजीशी इतकं चांगलं वागतेस, इतकी काळजी घेतेस आजीची. स्वप्न बघण्यात काहीच चूक नाहीये रे संतोष, अजिबात काहीच चूक नाहीये. पण मला सांग, तुला तुझी स्वप्न आम्हाला सांगाविषयी नाही वाटली का रे? का नाही सांगावं असं वाटलं, आणि सांगितलं असतं तरी काय फरक पडला असता? या घरात मी काही बोललो, काही सांगितलं तरी ते स्वार्थीपणाचं वाटतं ना, म्हणून नाही सांगितलं. नाट लावता तुम्ही सगळे, नाट लावता माझ्या गोष्टींना. आणि तसंही माझी या घरात कटकटच होते ना, तर मी या घरातून गेलो तर काय फरक पडतोय? खरंच मला सोडून हे घर सोडून जाणार तू? हो आई. कारण आम्ही जर इथे राहिलो ना, तर सतत हे काही ना काही कारणाने तुमचा अपमान करणार, आणि ते मला अजिबात सहन होणार नाही. म्हणायला आपलं नातं सासू सुनेचं, पण आपण सख्या मैत्रिणीपेक्षा कमी आहोत का? कित्येक तरी गोष्टी नकळतपणे मी तुमच्याकडनं शिकली, आणि अजूनही शिकतेच आहे.
आई, एकत्र राहून नातं दुरावण्यापेक्षा वेगळं राहून सांभाळलेलं बरं नाही का? काय झालं? काही चुकीचं बोलले का मी? नाही का, तू कशी चुकशील? पण तू एक काम, ते बघ मी बोलते संतोषी, तू नको काळजी करू. अगं मी समजावते ना त्याला. आई अहो, तुम्हाला असं वाटतंय का मी बोलले नसेन त्यांच्याशी? खूपदा बोलून झालं पण काही उपयोग नाही. अहो ते काही ऐकतच नाही. तुम्हाला माहिती आहे मी घरघंटीचा तास का धरला होता? कारण जेव्हा मी या घरात न जाईन तेव्हा तुमचं काय होईल? तुम्हाला एकटं वाटू नये एवढीच इच्छा होती. या क्षणी मी तुम्हाला खूप स्वार्थी वाटत असेल ना? तू आणि स्वार्थी? अगं माझ्या वीणाबद्दल असा विचार माझ्या मनाला शिवू पण नाही शकत का? आई, खरं खरं सांगा, माझ्यावर चिडला नाहीत ना तुम्ही? मला हे घर सोडून जायची अजिबात इच्छा नाही आहे. पण काय करू, माझं नाही आहे. अगं लाडकी आहेस तू माझी, तुझ्यावर रागवणार मी, तुझ्यावर चिडणार शक्य तरी आहे का मला? पण एक मात्र खरं, तू मला या घराला सोडून कायमचं निघतेस वाईट मात्र निश्चित वाटलं. तुझ्याशिवाय या घरात राहणं संतोष, अरे तू घर सोडून जा असं मी म्हणालो होतो, कारण एक बाप म्हणून माझी अशी इच्छा होती की तुला जबाबदारीची जाणीव व्हावी. अरे तुम्ही जर आम्हा दोघांना विश्वासात घेऊन ही बातमी सांगितली असती, आम्ही काही विरोध केला नसता, आनंदच झाला असता. मुलांच्या प्रगतीच्या आड आई वडील कधीच येत नसतात रे. अरे स्वतःहून सांगितलं असतंच तर गोडधोड ठेवलं असतं देवासमोर आणि हा क्षण साजरा केला असता. पण आज ज्या पद्धतीने ही बातमी कानावर आली, इतकी चांगली बातमी ऐकून सुद्धा डोळ्यात पाणी आलं. काळजी करू नको, आम्ही दोघंही तुम्हाला अडवणार नाही आहोत. उलट आमच्या सदिच्छाच आहेत. बघितलंस वीणा, आईने किती पटकन समजून घेतलं. तू उगाच टेन्शन घेत होतीस. संतोष, एक गोष्ट लक्षात ठेव, या तुझ्या निर्णयाचा स्वीकार आम्ही फक्त वीणाकडे बघून केलेला आहे.